हॅलो फ्रेंड्स, बघू शकता आमची 1 जानेवारीची बॅच आहे. लेट चालू झाली, थोडं 20 जानेवारीपासून चालू झाली. तर यांचा आज कंप्लीट झालेला आहे हार्डवेअर सॉफ्टवेअर. तर यांचे रिव्ह्यू घेऊ आपण थोडक्यात. ट्रेनिंग घेतला होता मी त्याच्या अगोदर मित्रांना ट्रेनिंग घेऊन गेला होता इथं. त्याने इथं रेफरन्स दिला. तिच्या विचारून आलतो इथं आलो, सगळी माहिती भेटली. आता थोडा मोबाईल रिपेअर करू शकतो सगळा, म्हणजे पूर्ण फ्रेशर होतो. आता मोबाईल खोलू शकतो, डिस्प्ले बसवू शकतो किंवा कंपोनंट चेक करू शकतो. आयसी काढून रिबॉलिंग करू शकतो, चालू पण करू शकतो आयसी टाकून. ठीक आहे, ओमसाठी टाळ्या होत्या. एक स्टुडंट संतोष. माझं नाव संतोष विजय बुरळे, गाव शिरूर ताजबंद. मी पण माझ्या मित्रांनी सांगितलं इथं लातूरला श्री मोबाईल मध्ये इन्स्टिट्यूट मध्ये मोबाईल रिपेअरिंग शिकवतात. बरं, मित्र काय करतात तुमचं? रिपेअरिंगच करतात? म्हणजे इथल्या स्टुडंटनाच पाठवलंय. म्हणजे स्टुडंटना शिकून गेल्यानंतर त्यांना चांगलं वाटलं म्हणून त्यांनी पाठवले, बरोबर? म्हणजे रेफरन्स दिले. आपण रेफरन्स कधी देतो? एखादी वस्तू चांगली असेल तर दुसऱ्याला सांगतो. तसं त्याने इथं शिकून गेल्यानंतर दुकान चालवतो, चांगल्या प्रकारे रिपेअरिंग करतो, त्याच्यामुळे रेफरन्स दिला. अगोदर काय काम करत होतो तुम्ही? कंपनीतलं सोडून आता स्वतःचा धंदा शॉप टाकण्यासाठी शिकायसाठी आलो. कसं वाटलं? छान वाटलं. किती दिवस झाले आपल्याला आज? 1 महिना 32-33 दिवस झाले. म्हणजे 1 महिना कम्प्लीट. 1-2 सुट्ट्या होत्या आपल्यामध्ये, म्हणजे कम्प्लीट 30 दिवसामध्ये आपण शिकलो. वाटलं होतं का मी फ्रेशर आहे, कधी मोबाईल खोललो नाही, मला एवढं शिकायला भेटलं असं वाटलं होतं? नाही. ह्या टूल्स मधलं काही माहिती होतं का अगोदर? त्याला मायक्रोस्कोप, याला सोल्डर वगैरे माहिती असेल, पण बाकीच्या गोष्टी माहिती नव्हत्या, बरोबर? आता सगळ्या टूल्स वापरतात, सगळ्याला टेम्परेचर किती ठेवायचं, सगळ्या गोष्टी माहिती आहेत ना आपल्याला. तर आता दुकान टाकल्यानंतर डायरेक्ट चिप लेवल काम करू शकतो का? नाही, एकदम फास्ट तर नाही करू शकत. हळूहळू शिकत म्हणजे प्रॅक्टिस करावं लागेल आणखी. 1 महिना शिकलं म्हणजे डायरेक्ट आपण चिप लेवलचे मेकॅनिक बनवू शकत नाही. आपल्याला एवढं कॉन्फिडन्स आहे की आपण आयसी काढू शकतो, बसवू शकतो न भीता. पण डायरेक्ट जर कस्टमरच्या मोबाईलवर डायरेक्ट हात घालायचं म्हटल्यावर आपल्याला आणखीन थोडं प्रॅक्टिस करावं लागेल कुठल्याही गोष्टीचा. जरी डॉक्टरचा कोर्स केले डॉक्टरवाले 2-3 वर्ष 4 वर्ष करते, तरी पण त्यांना प्रॅक्टिस करावं लागेल का नाही? तसं आपण मोबाईलचे डॉक्टर बनलेत आज, आपल्याला पण प्रॅक्टिस करावं लागेल. संतोषसाठी घेऊ द्या टाळ्या. नेक्स्ट स्टुडंट. व्हिडिओ बघून आलेला आहे, कुणी रेफरन्स वगैरे केलेलं नाही. अगोदर काय करतो? कॉलेज स्टुडंट आहे. नंतर आता स्वतःचा व्यवसाय चालू करायचा आहे, त्याच्यामुळं फ्रेशर होतं पूर्ण. अगोदर काही नॉलेज मोबाईलचं? आता काय नॉलेज आलं? म्हणजे कंपोनंटचं नॉलेज पूर्ण सीपीयू रिबॉलिंग पर्यंत आपण शिकलेलं आहे. कंपोनंट कुठले ओळखू येतात आपल्याला, टेस्टिंग येते, शॉर्ट, लिकेज, सगळ्या गोष्टी शिकल्यात आपण. मल्टीमीटरवर डेड मोबाईल डायग्नोस करायचं, डीसी मशीनवर, सगळ्या गोष्टी शिकलेत ना आपण. आता प्रॅक्टिस करावं लागेल आपल्याला. तर नवीन जे स्टुडंट येणार आहेत उजनीचे किंवा तिकडचे तुमच्या तालुक्यातले, जिल्ह्यातले, तालुका कोणता उजनीचा? औसा तालुका. तर त्यांच्यासाठी काय सांगशील? काहीच नाही. म्हणजे जे शिकायची इच्छा आहे ज्यांना, त्यांच्यासाठी काय सांगशील? का बाहेर पुणे मुंबईला 60-70 हजार फीस देऊन शिकायची? तिथं पण हेच आहे ना, का वेगळं आहे तिथं? काही तुमचा कुठला डाऊट क्लिअर झाला नाही असं आहे का? डाऊट कुठला राहिलाय का तुमचा? क्लिअर झालाय ना? त्याने पण तेच शिकवणार आहेत. ती कसं शिकवतात ते पण सांगितलं तुम्हाला. 15 ते 20 दिवसाचा कोर्स असतोय. तुमचे कंपोनंटला जे आपण 6-7 दिवस घातले, 5-6 दिवस घातले, ते तुम्हाला 1 दिवसामध्ये शिकवतील. कंपोनंट सगळे शिकवतील का नाही? कोणाला कम्प्युटर देखील येत नव्हतं, तरी पण आपण सॉफ्टवेअर शिकले का नाही? कम्प्युटर यूज केले नाही तुम्ही, तरी पण आपण सॉफ्टवेअर शिकलेत. सॉफ्टवेअर पण आपण कसं करायचं ते सांगितलंय. पावत्या असेल, त्याचाच मोबाईल असेल तरच करायचे, चोरीचे करायचे नाही, सापडलेले करायचे नाही. ऑलरेडी तुम्हाला सगळं सांगितले गोष्टी. ठीक आहे, टाळ्या होत्या त्यासाठी. नेक्स्ट स्टुडंट. शेख अब्दुल हलीम, मैं लातूर का ही हूँ. थोड़ा जोरात. मेरा एक दोस्त था यहाँ पर सर के पास, क्लास लगाया था. उसने मुझे बताया कि ऐसी क्लास है, मोबाइल रिपेयरिंग का काम सिखाते हैं वहाँ पर. तो मैं दोस्त का सुनकर यहाँ पर आया था और क्लास ज्वाइन करा. और थोड़ा बहुत काम आता था मेरे को, लेकिन आईसी लेवल का जो मदरबोर्ड पे जो
मदरबोर्ड के ऊपर जो सेक्शन होते कंपोनेंट होते हैं उसका ज़्यादा नॉलेज नहीं था। ज़्यादा नॉलेज नहीं था, लेकिन यहाँ आने के बाद क्लास लगाने के बाद वो नॉलेज मुझे मालूम हो गया और हाईएस्ट लेवल का काम कर सकता हूँ अभी। कर सकता हूँ अभी, रिकॉर्डिंग कर सकता हूँ। बस जो तुम्हारा नया दोस्त या फिर कोई तो ये वीडियो देखकर आना चाहता है तो हाँ, उसके लिए क्या बताएंगे? आ सकता है सर के पास। सर का चैनल है यूट्यूब पर। नहीं, चैनल भी अभी चैनल पे जाएगा वीडियो, चैनल बताने की जरूरत नहीं। नहीं, तुम्हारा एडमिशन 16,000 से हुआ था, हाँ 16। बराबर है। बाद में अपन ऑफर निकाले 12,000 के ऑफर निकाले, तो 16,000 लिए 12 लिए 12 लिए। ठीक आहे, हालिमसाठी उद्या टाळ्या। नेक्स्ट स्टुडंट आपलं माझं नाव अंकुश काशीनाथ राठोड, मी वाजरखडा या गावातून आलेलो आहे। मी यूट्यूबवर सरांचे व्हिडिओ बघितलं होतो, रिपेरिंगचं व्हिडिओ बघितलं होतो। मग मी पहिल्यापासून सरला कॉन्टॅक्ट करणार म्हणजे केलतो, पण काय ती मला सापडतच हा नव्हतं। बॅच फुल होती बहुतेक, 1-2 वेळेस बॅच फुल होत्या। त्याच्यामुळे झालं नाही। हा हा, शिकायची इच्छा होती पण बॅच फुल होती। मग ती बघून मग सरला फोन लावलो। मग इथं अगोदर पासून रिपेरिंग करते का फ्रेशरच? एकदम फ्रेशरच आहे, आता करू शकता सगळे काम। हा, कनेक्टर, चार्जिंग कनेक्टर, आयसी लेवलचं, आयसी रिबॉलिंग, आयसी रिबॉलिंग, आयसी चेंज, फायनल टच। हो। तर 100% मध्ये आयसी मध्ये जाता का प्रॉब्लेम आपला? जे दुकानदार सांगतात आपल्याला की बाबा तुमच्याकडे एखादी मोबाईल आला, समजा लाईट प्रॉब्लेमचा मोबाईल आला, तुम्ही काय करता, पहिलं डिस्प्ले वगैरे लावून बघते बेसिक लोक, डिस्प्ले लावून बघतात, त्यानंतर कनेक्टर वगैरे चेंज करतात। आणि तुम्ही जर एखाद्या चांगल्या दुकानदाराकडे गेलं जे आयसी लेवलचं काम करतात, त्यानं तुम्हाला काय सांगणार, ह्याची आयसी खराब झाली, आयसी चेंज करावं लागेल। तर आपण सगळेच प्रॉब्लेम बघितलेत, 100% प्रॉब्लेम असतील तर 90% प्रॉब्लेम आयसीत निघतात का आपले? 90 ते 95% आपल्याला आयसी चेंज न करता प्रॉब्लेम काढता येतात का नाही? तर आपल्याला तेच शिकायचं होतं ना मेन। आता कुठलाही मोबाईल आहे का डायरेक्ट आयसी काढायची आपल्याला? पहिला आपल्याला बेसिक पासून चेक करायचे, टेस्टिंग करायचे त्याची, बरोबर आहे? तर राठोडसाठी उद्या टाळ्या। तर नेक्स्ट, माझं नाव मोरे विकास, मी अंबाजोगाईवरून आलेलो आहे आणि माझं 4 ते 5 वर्ष झालं स्वतःचं मोबाईल रिपेरिंगचं दुकान आहे। पण त्यामध्ये जास्तीत जास्त कनेक्टर, डिस्प्ले बदलणे, रिंगर, माईक याच्या पुढच्या गोष्टी मला काही माहीत नव्हत्या, पण करायची तर इच्छा खूप होती। पण आमचे अंबाजोगाईतले दुसरे दोस्त त्यांनी सांगितले की मी असा कोर्स करायचा चाललो, मग तर त्यांना म्हणलं माझं पण ॲडमिशन करून टाकलं। या ठिकाणी आलो, मला ज्या इथं वेगवेगळ्या वस्तूपेक्षा टूल्स यांची काहीच माहित नव्हती। म्हणजे बेसिक टूल तुम्ही फक्त सोल्डर, हॉट गन यूज केलेला आहे एवढंच। टेम्परेचर काय असते, कंपोनंट काय, कॅपॅसिटर काय, रेजिस्टर काय, कॉईल काय, याबद्दल काहीच माहित नव्हतं। आणि ती आता या ठिकाणी मी क्लास केला, सरनी माझे डाऊट पूर्ण क्लिअर केले। मी म्हणू शकत नाही की मी पूर्ण परफेक्ट मेकॅनिकल होईल, परंतु मला प्रॉब्लेम काय आला, मी ती 80% तरी काय करू शकतो, वैयक्तिक सॉल्व करू शकतो। आणि असं नाही की इथून गेल्यानंतर तास संपला, तुमचं हे संपलं। सर तुम्ही काही जर प्रॉब्लेम आले तर सर व्हॉट्सअपवर किंवा कॉल करून त्यांना जर आपण प्रॉब्लेम विचारले तर त्याचा ते रिप्लाय बी देतात आणि सोल्युशनही सांगतात। त्यामुळं माझं एक सर्वसामान्य किंवा जी काम करते, जे असं अडाणी आहे या बाबतीमध्ये, त्यांना एक सांगणं की तुम्ही काय करा, सरच्या इन्स्टिट्यूटला आवश्यक भेट द्या आणि आपलं नॉलेज जे आहे ते वाढवण्याचा प्रयत्न करा। ठीक आहे, मोरे साहेबांसाठी टाळ्या होत्या, चांगल्या पद्धतीने त्याने। नेक्स्ट स्टुडंट आहेत जे मोरे साहेबाचे मित्रच आहेत, जे यांनी त्यांना मोरे साहेबाला सांगितली होती की बाबा इथं क्लास आहे, आपण जॉईन करू। तर त्यांचं, माझं नाव तेजस कोळगावे, मी पण अंबाजोगाईच आहे आणि आम्ही दोघं सोबतच येतो आणि एकदम चांगले शिकवतात सर, एकदम सगळे डाऊट क्लिअर म्हणजे किती दिवसापासून तुम्ही रिपेरिंग करता अगोदर? आधी मी एक 6 वर्ष झालं दुकान आहे माझं, पण बेसिक कामच करत होतो। पर तुम्हाला म्हणजे रेफरन्स कोण दिला, कॉन्टॅक्ट कोण दिला की बाबा इथं इन्स्टिट्यूट आहे, शिकवते तुम्ही? ते आधी माहित होतं, मी तुमच्याकडे सरकडे काम आणत होतो। हां हां, जे आयसी लेवलची कामं आपण घेऊन येत होतो। हां, त्याच्यामुळे माहिती होतं सर, जे अनुभव म्हणजे रिपेरिंग वगैरे माहिती होती तुम्हाला। बरं, शिकल्यानंतर काय वाटतं तुम्हाला की बाबा आता तुमची मोबाईल जी रिटर्न जात होती किंवा तुम्ही घेऊन दुसऱ्या मेकॅनिककडे जात होतो किंवा माझ्याकडे येत होतं, ती यायची गरज पडेल का? आता गरज नाही पडणार।
गरज पडणार नाही, पण सपोर्ट तरी लागेल. हा, support तरी लागेल. जिथं आपण थांबलो तिथं सपोर्ट लागेल, बरोबर. आणि प्रॅक्टिस पण करावं लागेल आपल्याला. तर सगळ्यासाठी एक बार टाळ्या उद्या, शेवटचा दिवस आहे. तर आमची जे नेक्स्ट बॅच आहे आता 1 मार्च पासून आहे. जर कोणाला शिकायचं असेल कॉन्टॅक्ट करा. आणखीन 2-4 सीट आहेत शिल्लक. तर नेक्स्ट बॅचला 13,000 फीस आहे. आपली रेग्युलरची फीस आहे 16,000 आहे, पण नेक्स्ट बॅचला पण थोडंसं डिस्काउंट दिलेलं आहे. आणि जे एप्रिलची बॅच असेल त्याला रेग्युलर फीस असेल 16,000, कारण ते उन्हाळ्यामध्ये सुट्ट्या असतात त्यामुळे फुल असते बॅच. तर एप्रिलमध्ये ऑलरेडी फुल झालेली आहे अर्धी सीट. जर कोणाला करायचं असेल तर मार्च बॅचला तुम्हाला फीस पण कमी आहे आणि शिकू पण शकता तुम्ही. आणखी सीट शिल्लक आहेत. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.